आपल्या देशासाठी लढत असताना त्याला वीरमरण आलं। एका आईने आपल्या उराशी जपलेल्या आणि पदरात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला गोळीने उडवला। आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी त्याने आपल्या छाताडावरती गोळ्या घेतल्या आणि बॉम्बचा स्फोट होऊन त्याच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या। लाही लाही होऊन शरीराचे तुकडे त्या कारगिल युद्धाच्या मैदानामध्ये बिखरले गेले। असं मरण कुठल्याच आईच्या पोराच्या नशिबात नसावं। तेव्हा लय त्याने केलं, पण आता असं वाटतं असावं, आता लय त्याने केलं असतं। आम्ही साधी माणसं तेव्हा किती वय होतं त्यांचं त्यावेळेला? ही वय होतं तरी 10वी शाळा, 10वी शाळा। किती जिद्द होती त्यांना भारतीय देश सेवेत जायची, किती जिद्द होती? लय होती बा। नको म्हटलं तर म्हटलं जाणार। आम्हाला 15 दिवस सांगितलं होतं भाद्रवाडी जाते की, दोघांनी सांगितलं होतं। लोकांच्या डब्यातनं जेवून येत होता आणि येळभर कामाला जायचं। पण गेलो तो म्हणायचं पोरांचं सांगत, एवढं ते म्हटलेलं माझ्या कानात आहे। जिद्द लय होती तिची या कामाची, लय होती त्याला, आणि करून दावायचं होतं त्याला। अगदी लहानपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती। अनेक रिटायर्ड जवानांना बघून त्यालाही वाटायचं की मला यांच्यासारखं व्हायचं आहे, मला माझ्या देशाची सेवा करायची। तो दिवस आणि रात्र मनाशी एकच स्वप्न बाळगायचा, ते म्हणजे भारतीय सैन्य दलात भरती व्हायचं। 4-4 दिवस मित्रांसोबत फिरायला जातोय म्हणून सांगून तो बहादूरवाडी या ठिकाणी असणाऱ्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घ्यायचा आणि वाटेगाव ते बहादूरवाडी, बहादूरवाडी ते वाटेगाव हा प्रवास कधीकधी सायकलने तर कधीकधी येणा जाणाऱ्या गाड्यांना हात करून करायचा। तो तरुण होता वाटेगाव तालुका वाळवा या गावातला जवान सुरेश मुसळे। मित्रो, आपल्या देशासाठी अनेक तरुणांनी, अनेक जवानांनी आपलं बलिदान दिलंय। देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं आपण आयुष्यभर गुणगान गातो, त्यांच्या आठवणी जपतो, त्यांनी दिलेलं बलिदान हे जगासमोर मांडतो। 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या वाटेगावचे सुपुत्र सुरेश मुसळे हे 1996 ते 1997च्या दरम्यान भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले होते। पण भरती होत असताना त्यांच्या वाट्याला आलेल्या अनेक अडचणी, अनेक संकटे याच्यावरती मात करून ते भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले आणि त्यानंतर 1-2 वर्षामध्येच 1999 साली कारगिल युद्ध झालं आणि त्या कारगिल युद्धामध्ये हा वाटेगावचा तरुण सुरेश मुसळे त्या कारगिल युद्धामध्ये मारला गेला। आपल्या देशासाठी लढत असताना त्याला वीरमरण आलं। एका आईने आपल्या उराशी जपलेल्या आणि पदरात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला गोळीने उडवला। आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी त्याने आपल्या छाताडावरती गोळ्या घेतल्या आणि बॉम्बचा स्फोट होऊन त्याच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या। लाही लाही होऊन शरीराचे तुकडे त्या कारगिल युद्धाच्या मैदानामध्ये बिखरले गेले। असं मरण कुठल्याच आईच्या पोराच्या नशिबात नसावं, पण ते मरण देशासाठी होतं, ते मरण मातीसाठी होतं, ते मरण राष्ट्रासाठी होतं, ते मरण तुमच्यासाठी होतं, ते मरण माझ्यासाठी होतं, ते मरण आपल्या सगळ्यांसाठी होतं। पण ज्या जवान सुरेश मुसळेच्या शरीराचे तुकडे कारगिलच्या रणांगणामध्ये बिखरले गेले, त्या शौर्याचे प्रतीक असणाऱ्या मुसळे यांच्या गावात त्यांच्या पुतळ्याच्या आणि त्यांच्या स्मारकाची काय अवस्था आहे? आता काय अवस्था आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघा। भीत पडल्या, ही आता भीत बांधायची आहे अजून। परत ही व्यायामशाळेची बघा काय झाली अवस्था। भीत कुठे होती? ही भीत म्हणता? ही भीत होती अशी आपण पाहू शकतो की संरक्षण भिंत होती। हा ओढा आहे, वाटेगावचा प्रमुख ओढा आहे। या ओढ्यात जर पूर आला तर पाणी पूर्ण आत येऊ शकतं इकडे स्मारकमध्ये। याच्या अगोदर पाणी कधी आलतं काय पुराच? इकडे पुराच पाणी आतच जातं डायरेक्ट सगळं। तुम्ही आता इकडनं पण बघा ना, काहीच नाही राहिली, भीत नाही, काय नाही इकडे। आपण पाहू शकतोय की इकडली भिंत दाखवा जरा, इथली संरक्षण भिंत पूर्ण पडलेली आहे आणि या पुराचं पाणी जर इकडे आलं तर पूर्ण स्मारक पाण्याखाली जाऊ शकतं का, किंबहुना याच्या अगोदर स्मारकमध्ये पाणी
गेलेला आहे. त्यामुळे कुठंतरी प्रशासनानं याकडे बघितलं पाहिजे, ग्रामपंचायतीने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण यांची तळमळ, यांची बोलण्याची तडफड इतकी आहे की त्यांना सांगायचं की आता स्मारकाची काय परिस्थिती आहे प्रत्येक काहीच केलेलं नाही या राजकारण्याने. बरं. हे ग्रामपंचायतला सांगून सदस्यांनी सांगून आता आम्हाला जाता असं वाटायला लागले की त्यांच्याकडून नाही गेलेलं चांगलं. होय. तुम्ही आत या, तुम्हाला आत पण दाखवतो. आपण इथं पाहू शकतोय की भिंत पडलेली आहे, भिंत खचायला लागलेली आहे. प्रमुख भिंत आहे ही स्मारकची आणि म्हणजे रस्त्याकडची जी बाजू आहे तर हे न दिसणाऱ्यासारखी गोष्ट नाही. येणार जाणं प्रत्येकाला ही गोष्ट दिसू शकते आणि ही गोष्ट बघितल्यानंतर कानाडोळा करणं ह्याच्या मागची कारणं काय. तर आपल्यासोबत आता वाटेगावच्या लोकप्रतिनिधी सरपंच आहेत, तर त्यांचं म्हणणं जे बरोबर आहे, म्हणणं आहे ते बरोबर आहे. त्यांच्या मताशी आम्ही नक्कीच सहमत आहे. पण आता सरपंच या नात्याने किंवा नवीन बॉडी आल्या ह्या नात्यानं आम्ही इथून पुढं त्यांच्यासाठी जे काही करता येईल आणि तरुण पिढींच्यासाठी त्या जवानांचा एक आदर्श गावामध्ये निर्माण व्हावा, परत त्यांच्या आठवणी कायम जतन राहाव्यात आपल्या गावामध्ये. शहीद मुसळे असोत किंवा झाकीर पठाण असोत, दोन्ही जवानांच्या आठवणी गावामध्ये तरुण मुलांना एक आदर्श मुलांना व्हावा किंवा कायमच्या त्यांच्या आठवणी आपल्या गावात स्मृतीत राहाव्यात या दृष्टीने आम्ही योग्य ती पावले उचलण्याचा प्रयत्न करतो. पाहिलं मित्रांनो, आपल्याला जर का अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जपता येत नसतील तर किमान त्यांचा अपमान तरी करू नका ना. त्यांनी दिलेलं योगदान हे आपल्या देशासाठी दिलं, त्यांनी कोणत्या वैयक्तिक स्वार्थासाठी दिलं नव्हतं. वाटेगावमध्ये असणाऱ्या या पुतळ्याची आणि त्यांच्या स्मारकाची जी अवस्था आहे ती अवस्था बघून मनाला दुःख होतं आहे. त्याच ठिकाणी जर का एखाद्या राजकीय नेत्याचं स्मारक असतं तर रोज त्या ठिकाणी फुलं वाहिली गेली असती. आज तिथं फुलं वाहण्याचा विषयच नाही, सोडून द्या. त्या स्मारकाची, त्या पुतळ्याची साधी डागडुजीसुद्धा करता आली नाही या गेल्या अनेक वर्षामध्ये. त्या जवान सुरेश मुसळेचं आपल्याला दुर्दैव म्हणावं लागेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर बर्डे गुरुजी, वीर स्वातंत्र्य सेनानी सुरेश मुसळे ही या आपल्या सगळ्या तालुक्याची आणि त्या गावाची ओळख आहे. पण ज्यांनी आपल्या मातीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी योगदान दिलं त्यांची आज काय अवस्था आहे हे सगळं चित्र बघून या राजकीय नेत्यांची कीव येते. त्या आईचं दुर्दैव एवढं, त्या जवान सुरेश मुसळे यांचा मृतदेहसुद्धा त्यांना पाहता आला नाही. कसं पाहणार ना, काहीच राहिलं नव्हतं. त्या जवान सुरेश मुसळे याचं पार्थिवसुद्धा घरी आलं नाही. जो सुरेश डोळ्यासमोर असताना मित्रांबरोबर जातो म्हणून अकॅडमीमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायचा, रिटायर्ड जवानांना बघून त्यांच्यासारखं व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगायचा, आपल्या आईवडिलांसमोर आपली इच्छा व्यक्त करायचा, आणि तोच सुरेश भारतीय सैन्य दलामध्ये भरती होतो आणि 1-2 वर्षानंतर तो घरी कधीच परतत नाही. पोटचा गोळा गमावलेल्या त्या आईला हे सगळं बघून काय वाटत असेल, त्या आईची काय भावना झाली असेल. जर का तिच्या मुलानं दिलेलं योगदान हे व्यर्थ जात असेल तर त्या बलिदानाला काय अर्थ आहे. मला इथल्या सगळ्याच स्थानिक नेत्यांना, त्या विभागाच्या लोकप्रतिनिधींना एक विनंती करायची आहे की जवान सुरेश मुसळे याच्या स्मारकाची, तिथल्या त्याच्या परिसराची जी अवस्था आहे ते सगळं आपण पाहावं. तिथं एखादं चांगलं स्मारक व्हावं, त्यांच्या आठवणी जपल्या जाव्या आणि तो परिसर नीटनेटका करावा अशी विनंती करतो. कारण येत्या 4 जूनला शहीद सुरेश मुसळे यांचा शहीद दिवस आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून एक चांगला निर्णय स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक नेते आणि त्या विभागाचे लोकप्रतिनिधी घेतील अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि सध्या तरी मी इथंच थांबतो. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.